मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र आहात का नाही ते जर तुम्हाला माहिती नसेल किंवा तुम्हाला पैसे आले नसतील किंवा तुमची ई-के-वाय-सी चुकली असेल आणि तुम्हाला हे माहिती नसेल की आता तुम्ही या पात्र यादीमध्ये आहात का नाही, या योजनेचा लाभ तुम्हाला पुढे भेटेल का नाही, असे भरपूर प्रश्न जर तुमच्या मनात आले असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर ते तुम्ही कसं चेक करू शकता चला मी तुम्हाला सांगतो. सर्वात अगोदर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. सर्वात अगोदर तुम्हाला आधार क्रमांक टाकायचा आहे, कॅप्चर टाकायचा आहे, मी सहमत आहे या बटनावर क्लिक करायचं आणि OTP पाठवा या बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर OTP टाका. OTP टाकल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल. तुम्हाला या प्रकारे जर मेसेज आला की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही, असा जर तुम्हाला मेसेज आला तर तुम्ही समजून घ्या की तुमच्याकडनं कुठलाही एक असा प्रॉब्लेम झाला आहे ई-के-वाय-सी करताना किंवा तुम्ही ई-के-वाय-सी केली नाही किंवा कुठलेही डॉक्युमेंट अपलोड करताना किंवा कुठलंही ऑनलाईन फॉर्म भरताना किंवा तुमच्या घरात कोणी इन्कम टॅक्स भरतं किंवा तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे ट्रॅक्टर सोडून, असा कुठलाही प्रॉब्लेम असेल त्यामुळे तुम्हाला या योजनेच्या पात्र यादीमधून बाद करण्यात आला आहे. तर हा एकच पर्याय आहे, तुम्ही घरी बसल्या याला चेक करू शकता. पण अजून वेबसाईट चालू नाही आहे, तर वेबसाईट चालू झाल्यानंतर तुम्ही हे काम नक्की करा. तर वेबसाईट चालू झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमाने अपडेट देऊन देईल. त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, फॉलो करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट लवकरात लवकर भेटून जाईल. तर अशाच व्हिडिओसाठी नक्की फॉलो करून घ्या. ठीक आहे, तर भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.